सकाळ. झालं आपलं सकाळचं रुटीन चालू. आतापासून बाहेरचे सगळे काम उरकले, पण आता टेन्शन असं आलं मले का धोबी घाट बनवा लागते लहान लहान पिल्लायचा. कारण की त्याले गोचीड लयच झाले, एवढे झाले का त्यानं ते सुधरूनही नाही राहिले ना काहीच नाही. आता प्रश्न मध्ये असा पडला का मग त्याचा धोबी घाट केल्यावर ना मला करावं लागते स्वयंपाक. सगळ्या कामाची आज ना लाईन हुकणार आहे सगळी, पण त्याची काळजी घेणं आपलं कामच आहे. तर चला मग आता साखर पाणी घेतो मी पिऊन. आमचे 7:30 वाजता धोबी घाट करू म्हणते पिल्लायचा. हाला की 10 वाजता निघते वावरात, सकाळीच मामांग जाईल. जाता जाता करू ना, ऊनही तपते ना नाही. अंगारची थोडी उलट ऊन तपून राहिलं. हिवाळतील ते वातावरणाचे मरतील मटमट. नाही मरत, काही मरत नाही. पुसून काढते त्या कपड्यांनी. ताईच्याने मट कसे केले घरच्या घरी. त्याने मट ज्यांनी मला खायला दिसलं. खावं पापड म्हणा झाले, पापड ठेवून दिले नाही, 2-3 ठेवले होते ना, 10-12 ठेवले होते. पोट्याला दिलं नाही केलं. पण आज बनणार आहे मस्त चणे मठ. कारण का मस्त भिजू घातले ना, रात्रीचेच लय भाजीचं टेन्शन होऊ राहिलं. काय करावं, दोडका करावं का भेंडा करावं का वांग करावं तेच नाही समजत. आज मस्त असे रात्री चणे मठ भिजू घातले होते मी, मस्त फुगले बी. आता साखर पाणी प्यावावं का नाही प्यावावं याचं टेन्शन आलं. 2 चमचे साखर लागते रोज सकाळी, आणि साखर झाली महाग. 75 वर गेली. दिवसाचे भाव वाढ राहिले दिवसाचे. मोठ्या मार्केटले 70 असेल तर गावात 75 भेटते का हो? मग 100 झाल्यावर तर बाई 105 भेटेल आपल्या गावात. कशी महागाई वाढवली, कारण काय याचं? लाडकी बहीण, लाडकी बहीण आणि सारायची बहीण. चणे मठ तर बनणार आहे आज, पण पिलायची आंघोळ केल्यावर. आज पिलायची आंघोळ होणार आहे बाहेर. ते बी साबण लावून मस्त पैकी लागा आता कामाले. घेतलं साबण. साबण घासायचं आहे सगळ्या साच्या साई पिलायले पहिले साबण लावून घ्यावं लागते. हो ना. आणि मग उलचं पाणी टाकून चोपला लागते साबण त्याच्या अंगाने. नाही, तसंच चोपला लागते. नाही, आम्ही चोपलतो बोलतो. होतीस हो, काही नाही होत. कुठली का ती? पाठीवर टाकून हाय कानवाला. मला आता धोबी घाट चालू. आताचा कान आले हे फक्त काढतो का त्याचे कान त्यानं मुंडी नाही हलवली पाहिजे ना. मग तुला म्हणलं मुरू देऊ तर सांग. हेच खाल्लं ते मला. इकडे ये रे इकडे. आज तुम्हाला आंघोळच करतो तुमची. लई तुम्ही जोर बसू खराब झाले तुम्ही. काय हो? कोणाला मारलं ना? त्यांना म्हणाल मला कोण मारलं रे? ते मग म्हणते मला त्या सोनीनं मारलं ना म्हणा करते. माझा आंघोळ चालू आहे याची. अंगावर नाही येऊन आला ना. कान पकडता इथे कान टाकता. कानाने जास्त गोचिडची पकडतात. चालले ना आमच्या अंगाने. दिवस तर मग चांगलं. बच्चा पार्टी, चला बच्चा पार्टी आता.
चालूच राहते द्यायचं. 2-3 गोष्टी म्हणतात ना अंगावर बारके बारके दिवस आम्ही काय बच्चा बाटे हे गोचिडं इतके लहान ये रे इकडे. जाऊ दे धुतं काढी आम्ही धुतं काढी चप्पल आणलं नाही एक अंगार राहील ना ते राहू नाही द्यावं लागत ना अंगार पण टाका लागते ना मी पण धुवा लागतात बरं ऐकत जा चप्पल आण चप्पल मी धुतो ना अन्न हातानं नाही जमत ना ते चावले सारे घुसू राहिले चुलीत आंघोळ केल्यावर. लवकर सकत नाही त्यात आहे की नाही. सगळे एक खट्टा जमा झाले चुलीजवळ. ना पाणी तपू देऊ राहिले ना काही. सोन्याले धुवून घेतला हात लगे भले की त्याला गोचिड नव्हते. नाहीच चाललं सकाळीच दळण निसणार. आता काही मला स्वयंपाक करता येत नाही कारण का आंघोळ केल्याशिवाय मी तर काही स्वयंपाक करत नाही. तिला तर माहीत आहे तुम्हाला कसे धुतले मी एकदम चकाचक. आता त्याला पुसून काढतोय ना. 9:30 वाजले पण अजून मला कालेच पत्ता नाही आणि काही करता येत नाही आंघोळ केल्याशिवाय. आता आंघोळ करू तर मग बकऱ्याला आणखी हात लावा लागते पिलायले आणि त्याला आणखी पाजावं लागते पाजूनही घ्यावं लागते. आज तर काही मिळत नाही माझ्या खाया पियाचा. पाणी तर फनान तपलं आंघोळीचं पण आता बकरी सुटे लोक काही नाही. हे बी जशा माना टाकू राहिले यायला लागलं का काय साबण दूध पेल्याशिवाय त्याचं काही बरोबर होत नाही आणि त्याची माय काही त्याला दूध पाजत नाही. बापरे असे कामं केले की तर मग तर खायला भेटत नाही. अजून माझ्या पिठात पाणी नाही. 12-12:30 वाजून राहिले तरी हे पिलायला आज लय घोर केला मला. बाहेरची तर कामं उरकली सगळी पण आता खाया पियाचा काहीतरी मेळ लावा लागेल. कपडे लत्ते धुवून घेतले आणि आता चालवलं भर पाणी मटण टाकायला. जसं आहे तसंच आहे वातावरण घरात नाही पा. फक्त साखर पाणी पिली मी सकाळी. आता काहीतरी खायचा पियाचा मेळ लावा लागेल. तर आता टाकून घ्यावं लागते मटण. दादानं आणलं मटण आहे टाकून घ्यावं लागते. आता मटण टाकू कांबाले खायचं करू याचंच लय मोठं टेन्शन आलं मला. पण आता करत लागते नसणार काम है ना. चला मग भाजीपाला काढतो मी आता कालच म्हटलं होतं काय की मटण खाणं बंद. मी आता केलं कारण का हे मटण नाही काढलं नाही तिकडच्या खटल्यातला. आता पहिले स्वयंपाक करा आपला खाया पियाचा मिळला तर मटण टाकायला लागतं. संध्याकाळच्या पायरी मग लय का तिथे भाजी टाकली की असं गोड आहे ना. नाही टाकलं की मग त्यात येते टाकत नाही. पाणी घेतलं आता मी टमाटर पालक धुण्यासाठी घेऊन टाकतो पहिले. दरवेळेस मी त्याने मग भिजवतो ना तो वायात जातात नाही. अजून त्यातलं पाणी बदलणं नाही झालं माझ्या कारण सकाळी पिलं धुतले आणि सगळं रखरख झालं होतं. आता पिलंच तर गुंगावले ना आपण काय पिजा जनावर तर माहीत आहे तुम्हाला एका ठिकाणी थांबत नाही. काही फळफळ करते काही धडधड करते चालूच राहते त्याचं. तर अंगावर उडलं होतं तोंडातही जाय तरी त्याची निगा राखणं ही आपलं काम आहे आणि त्यातच पैसा आहे खरा मेन म्हणजे. नाही तर काय जनावर हात बाहात आमच्या घरी. आता हे गोचिड काय न जाते याचंही बघा टेन्शन आलं म्हणजे. साबण तर गेलं लावून द्यायला पण तिला जसे गुंगावले. एक पाठ आहे ते तर लयच गुंगावली काय होते काय माहिती त्याचं लय मोठं टेन्शन आलं. अंगच टाकू देऊ राहिली. काही नाही हो तिची माई गेलो कारण दूध पेल्यावर आणखी टाकता येते जराशी. तिनं
मान टाकून दिसली ते की जातं मी हलवतं तिले तर उठून बसते तर जीवाला जरासा भिजवा देते. चला मग एवढा भाजीपाला तर कापणं झाला आपला. पण मटणही कापून घ्यावं लागतं. साफसूफ करून घेतो आणि घेतो टाकून आता.